जामनेर तालुका पुन्हा हादरला। सार्वजनिक शौचालयात 12 वर्षांच्या आदिवासी मुलीचा विनयभंग, आरोपीवर पॉस्को अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। तालुक्यात पुन्हा एकदा संतापजनक व लज्जास्पद घटना समोर आली आहे। राहेरा गावातील जिल्हा परिषद शाळेजवळील सार्वजनिक शौचालयात 12 वर्षीय आदिवासी मुलीचा एका नराधमाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी फतेपूर पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपी हिरालाल बालचंद डोभाळ राहणार लिहा पारत जिल्हा सातारा याच्यावर पॉस्को तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक म्हणजे अॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार दिनांक 18 जुलै 2026 रोजी दुपारी 12 वाजल्याच्या सुमारास पीडित मुलगी शौचालयात गेली असताना राहोरा गावातील रहिवासी जीवन रामलाल राजपूत याचा सासरा असलेल्या आरोपीने तिच्या अंगावरून हात फिरवत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। यावेळी घाबरलेल्या मुलीने आरोपीच्या हाताला चावा घेऊन स्वतःची सुटका करून घेतली आणि पळ काढत घरी जाऊन आजीला घडलेला प्रसंग सांगितला। घटनेच्या वेळी मुलीचे आई वडील घरी नव्हते। नातेवाईकांनी आरोपीच्या जावयाच्या घरी धाव घेतली, मात्र तोपर्यंत तो फरार झाला होता। विशेष म्हणजे जामनेर तालुक्यातील ही एकाच महिन्यातील तिसरी घटना असून यापूर्वी 2 आदिवासी महिलांवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटना घडल्या होत्या। या सर्व घटना फतेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे आदिवासी समाज व सामाजिक संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। 12 वर्षाची मुलगी सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित नसेल तर जगायचे कसे, असा सवाल उपस्थित करत दोषींवर त्वरित कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे। यामुळे जामखेड मतदारसंघातील कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी जळगाव प्रतिनिधी विनोद पवार यांचा रिपोर्ट।